निमित्त मात्रम भव सव्यसाचीन. अर्जुना तू निमित्त मात्र रे. आमांक पुरा मारून गेला. नास्ती कशी मारून गेला. देवा मारू शक्य स्वे कशी. केदनाय सहस्रनाम म्हणता ती तेच युद्ध जान जालेल विषयी तो देव कितल शकतो. भीष्माकरान मस्त सांगोम का शरशय्येर पडला. एक दिवस येता अर्जुन पुराम कसलो धर्मोपदेश दिम का. आम्ही कशी राज्यभार कोर का. भीष्म सांगता तुमगे लागी कृष्ण असं निमगुरचे सोन मिगेल मे निमगेता. कृष्ण सांगता काय तू जी सांगता तू गेला म्हणजे योग्य कोण ना इथे आता गेल करान सांगो कोरोम का म्हण देवा किच्छा. सांगते काही हा मग शरशय्येर पडला. बिगेच्या कसं उत्तर येणार कृष्णा. पांडवाली सांगते कसं नाही जायना मगा तुम्ही पुरा फाय याती जायत बताय घे त्याने. कृष्ण हरदोस कसन करता ते दुसता ने नित्य संध्या वंदन इत्यादी अनुष्ठान क्षत्रिय होता काय असं. कृष्णा कसं नाही ना तो करता. मनुष्यावतारस्तु मर्त्य शिष्यणम म्हणून मनुष्याने कोर काम. संध्या वंदन पुरा जाल्ले पुरा सूर्याक पुरा आराधन केली. पुरा गाय कसे नी तगेली मस्त गाय ब्राह्मणांक पुरा गायक दान केले. आणि ब्राह्मणाला आशीर्वाद घेतल काय बा कृष्णानं ताना दिमचे अनुग्रह घेतल काय. आणि बाहेर चोर पुरा पांडवांक पुरा घेव नो खै की शरशय्येर असं थंय वता. आणि पुरा धर्म सांगयता अंद्य जावन कृष्णोचिरे म्हाका सांगयता म्हणून सहस्रनाम सांगयता गे करा. ते सहस्रनामान तू कडे नाम कसन देवाक सर्व प्रहरणायुधाय नमः. आयुधाकय देवाकय कसलो भेद नाखय. भेद असं तशी दाखयता. तशी देवाल दोळ असं देवाल दोळ जलरी आयुधच देवानी ती केले मग देवण राबे रे. पोराजा नाम पळय ने जालं पोरा शक्ती ताणे कांजली खय. त्यांचं देव सांगतस निमित्त मात्रम भव सव्यसाचीन. पोराजा ताण मार गेला खय आणि कसन मार चास येची कोळ तर गांधारी शाप दिता कोणाक पांडवा नाही. हे पुरा युद्ध कोरनु मिगेल पुत्रा नाश केले ने. ये कृष्णा शाप लागना तो घेता 35 इयर्स नंतर आमगेल्या भितर परस्पर युद्ध कोर नाश जाल्ले अंती तशी तुगेल भितर यादव परस्पर युद्ध कोरनो ते मरता ती. कृष्ण सांगता जायत आम घेता कारण इत्ते कृष्ण सांगता मिगेल ये यादव बुरासे नवे. ये यादवांक परस्पर मारची कोण म्हणून आम आलोचन करतील खै कशाने मरतल म्हण. तू आता एक शाप दिल ना तुगेल शाप सत्य जावो. कृष्ण अनुग्रह करतो का शाप दिल अनुग्रह करतो देवा लिहिला सांगेन तर आम्ही कोणे करचे नाही देवान करचे. ये बुद्धी केदनाय मनशाका सुका झालेली.